नमस्कार, मी संदीप चव्हाण. सिटी नाऊच्या इंटरव्ह्यू नाऊ या कार्यक्रमात आपलं स्वागत. गेली काही दिवसांपासून एक वाक्य आणि त्या वाक्याने संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक वेगळंच समीकरण तयार होतंय की काय अशी भूमिका व्यक्त केली आहे. अर्थात हे पहिलं वाक्य काय मी तुम्हाला ऐकवणार आहे, नंतर ते वाक्य कोणी उच्चारलं हे प्रत्यक्षातच दाखवणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा हे वाक्य तुम्हाला सांगतो. मला कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी दिली तर मी बारामती लोकसभा मतदारसंघातून लढेन आणि जर भाजपने उमेदवारी दिली तर लढेनच, असं वाक्य आपण सर्वांनी ऐकलं. अर्थात हे वाक्य ज्यांनी उच्चारलं आणि हे जे कडवं आव्हान देण्याची ताकद निर्माण केली आहे त्या म्हणजेच सामाजिक कार्यकर्ता, बिग बॉस फेम आणि महिलांच्या प्रश्नांसाठी आत्तापर्यंत अनेक आंदोलनांतून लढणाऱ्या एक लढवय्या सामाजिक कार्यकर्त्या अर्थातच तृप्ती देसाई. आणि आज तृप्ती देसाई आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. ताई, आपलं मी हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. अर्थात मी पहिलाच प्रश्न काय तो प्रेक्षकांना तुम्ही दिलेलं उत्तर सांगितलंय, पण आता प्रेक्षकांच्या मनात हाच पहिला प्रश्न पडलाय की ताईंनी बारामतीच का निवडली, बारामतीच का? तृप्ती देसाई बारामतीतनंच का लढण्यास इच्छुक आहेत? संदीप, तर सर सगळ्यात पहिला तर लोकांना वाटतंय की मुद्दामून बारामती निवडला का, तर बारामती लोकसभा मतदारसंघात मी मतदार आहे. तिथल्या सगळ्या प्रश्नांची जाण मला आहे. सुरुवातीला जेव्हा 2009 साली इलेक्शन झाली, सुप्रियाताई सगळ्यात पहिल्यांदा उभ्या राहिल्या, तेव्हा आम्हालाही आनंद होता की नवीन महिला चेहरा येतोय, त्या निवडून आल्या पाहिजेत. त्या निवडूनही आल्या. त्यानंतर 2014ची इलेक्शन आली. कदाचित वाटलं की 5 वर्षात काही काम झालं नसेल किंवा काही गोष्टी त्यांच्या राहिल्या असतील, त्यांना संधी मिळाली पाहिजे म्हणून मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा कौल दिला. 2019 साली पुन्हा एकदा सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून आल्या. पुन्हा त्या मतदारसंघातून ज्या आहेत त्या खासदार झाल्या. आणि आता जेव्हा 2024 साली पुन्हा खासदारकीचं इलेक्शन येतं आहे, आम्हाला वाटलं की गेले 15 वर्षामध्ये सुप्रिया सुळेंचं काम ज्यांनी केलेलं आहे, मग ते त्यांच्या पक्षातील काही प्रतिनिधी असतील, पदाधिकारी असतील किंवा जवळचं कोणी निष्ठावंत असेल, अशाची कोणाची तरी उमेदवारी डिक्लेअर होईल. परंतु पुन्हा एकदा सुप्रिया सुळेच ज्या आहेत त्या मतदारसंघात फिरताना दिसत आहेत. माझा मतदारसंघ, माझा अभिमान म्हणून सगळ्यांचे फेसबुक लाईव्हमध्ये इंटरव्ह्यू घेताना दिसत आहेत आणि त्याच इच्छुक आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत पवारांची मुलगी म्हणून लोकांनी त्यांना प्रेम दिलं, परंतु एक ठराविक काळासाठी एखादा उमेदवार लोकांना आवडत असतो. गेले 15 वर्ष झालं जेवढं काम करता त्यांना आलं असतं तेवढं पूर्णपणे काम त्यांच्याकडून झालेलं नाही. 15 वर्ष तोच चेहरा पाहून लोकांना आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन हवं आहे. जनता जी आहे ती यांना कंटाळलेली आहे आणि म्हणूनच 2024ची जी काही इलेक्शन येते, मी जर बारामती लोकसभा मतदारसंघात राहते, जर घराणेशाहीच्या विरोधात एखादं जर कोणी उभं राहत असेल तर जनतेची लाट कशी निर्माण होते किंवा पैशाच्या बाबतीत धनशक्तीच्या विरोधात कशी जनतेची लाट निर्माण होते हे तुम्ही आता कसबा विधानसभामध्ये पाहिलेलं आहे. पण याचा अर्थ म्हणजे तृप्ती देसाई सुप्रिया सुळेंच्या विरोधात आहेत का घराणेशाहीच्या विरोधात आहेत? नाही, माझी लढाई ही घराणेशाहीच्या विरोधात आहे. योगायोगाने सुप्रिया सुळे या बारामती लोकसभेत खासदार आहेत. त्यांना आम्ही सुद्धा सांगितलं की खासदार म्हणून जेव्हा त्या निवडून आल्या तेव्हा आम्हाला अभिमानच होता. परंतु 3 वेळा खासदार म्हणजे ते काय पवारांचाच मतदारसंघ, पवारांच्याच लेकीने तो लढवायचा आणि आता 2024ची इलेक्शन लढायची. तिथून जिंकून आल्यानंतर परत 2-3 वर्षामध्ये त्यांचा मुलगा किंवा मुलगी 25 वर्षाचे होणार, मग त्यांच्यासाठी तो मतदारसंघ. मग त्यांच्या बाबतीतच जनतेने काम करत बसायचं का? तर या घराणेशाहीच्या विरोधात आम्ही आहोत. सुप्रियाताई सुळे नवीन आल्या, मी म्हटलं की आम्ही स्वागत केलं, पण आता घराणेशाहीच्याही विरोधात आहे आणि 3 वेळा निवडून आल्यानंतर कार्यकर्त्याला संधी न देणाऱ्या सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुद्धा आहे. 3 टर्म खासदार सुप्रिया सुळे राहिल्या आणि आता 14 वर्ष जवळपास झाली. विकास बारामती वगळून झालाय असं तुम्हाला म्हणायचंय का फक्त अख्ख्या मतदारसंघात विकास करण्याचा प्रयत्न झालाय? हे बघा, बारामती लोकसभा मतदारसंघ हा फार मोठा आहे. म्हणजे आपण जर 2019ची जी शेवटची इलेक्शन झाली त्याच्यामध्ये जर मतदारांची संख्या पाहिली असेल तर ती 21 लाखाहून अधिक होती आणि याच्यामध्ये मग 6 मतदारसंघ येतात, ज्याच्यामध्ये बारामती तालुकासुद्धा येतो. परंतु बारामती तालुका वगळून जे आहे तो दौंड तालुका आहे, इंदापूर तालुका आहे, पुरंदर आहे, भोरसारखा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आम्ही ज्या मतदारसंघात राहतो खडकवासला मतदारसंघ हा फार मोठा आहे, जिथं सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. परंतु खडकवासल्यामध्ये कुठलाही विकास नाही.
दौंडसारख्या जो तालुका आहे तिथले अनेक प्रश्न सोडवलेले नाही आहेत. अजूनही पुरंदर तालुक्याचा गुंजवणी धरणाचाही प्रश्न सुटलेला नाही. ज्या धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी सुप्रियाताई 2009ला बोलल्या होत्या, जेणेकरून धनगर समाजाने त्यांना मतदान केलं, त्यांना त्या आरक्षणही देऊ शकल्या नाहीत. म्हणजे घराणेशाहीचा खडक फोडण्यासाठी आता देसाई हो, पुढे 100%. आणि घराणेशाहीच्या विरोधात म्हणजे पवारांची लेक वर्सेस जनतेची लेक अशीच इलेक्शन ती होणार आहे. म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, घराणेशाही विरुद्ध लोकशाही. येस. आणखी एक महत्त्वाचा असा मुद्दा आहे, म्हणजे आता बघितलं तुम्ही तर याच्या आधी देखील सगळेच जण बारामतीवर डोळा ठेवून आहेत. म्हणजे आता आपण एक भाजपचं उदाहरण घेऊ आपण. म्हणजे अक्षरशः अर्थमंत्री त्यांना स्वतः त्या ठिकाणी निर्मला सीतारामन यांना तिथे इन्चार्ज केलं आणि बारामतीवर कॉन्सन्ट्रेट करायला सांगितलं. नंतर मग चंद्रशेखर बावनकुळे असतील, बरेच जण आले, सभा घेतल्या गेल्या. पण महत्त्वाचा मुद्दा असा की आता अजून देखील भाजपची चाचपणी सुरू आहे की इथे कोणता उमेदवार द्यावा जेणेकरून आपल्याला पवारांना शह देता येईल. तर म्हणून तृप्ती देसाईंचं तर हे स्टेटमेंट नाही आहे ना की भाजपने मला उमेदवारी दिली तर मी 100% लढेनच. म्हणजे कुठेतरी चाचपणी चालू आहे आणि तुम्ही बरोबर तो पॉईंट हेरलात आणि पॉलिटिकल एक सेटलमेंटसाठी हा नाही. हे बघा, मी सांगितलं की मी बारामतीत राहते. आत्ता परिवर्तनाची योग्य वेळ आहे आणि तिथं जर माझ्यासारखी एखादी मुलगी जर इच्छुक असेल तर निश्चितच भाजप जर चाचपणी करत असेल, त्यांना जर स्ट्रॉंग उमेदवार तिथं उभा करायचा असेल आणि खरोखरच त्यांना सुप्रिया सुळेंचा पराभव करायचा असेल तर माझ्यासारख्या उमेदवाराला त्यांनी उमेदवारी द्यावी. तिथे इतिहास घडू शकतो हेही मी सांगू शकते. आणि अजूनही भाजपचा उमेदवार गुलदस्त्यात आहे. अनेक जण तिथे इच्छुक आहेत, परंतु जे कोणी इच्छुक आहेत ते घराणेशाहीशी संबंधित आहे. म्हणजे बघा ना, म्हणजे आतापर्यंत तिथे ज्यांनी पवारांविरुद्ध निवडणूक लढवली त्यांची डिपॉझिट देखील जप्त झाली. हो. तुम्हाला डिपॉझिट जप्त याची भीती सुद्धा वाटत नाहीये? नाही. बघा, जी सर्वसामान्य जनता आहे ना ती पवारांच्या विरोधात बोलायला घाबरते. काही जणांच्या तशा प्रतिक्रिया येऊ शकतात की डिपॉझिट जप्त करायला तृप्ती देसाई थांबणार आहेत का आणि ह्या कुठे इतक्या मोठ्या विरोधात काही लढू शकणार आहेत का. कसं असतं की जोपर्यंत आपण कृतीत उतरत नाही तोपर्यंत लोकांच्या प्रतिक्रिया बदलू शकत नाही. जेव्हा शनी शिंगणापूरचं मी माझंच उदाहरण देईन, आंदोलन सुरू केलं, 400 वर्षांची परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माझ्यावर अनेक आरोप झाले की तृप्ती देसाईंच्या 40 पिढ्या आल्या तरी हे पूर्ण होणार नाही. अनेक वेळेला वेगवेगळे चारित्र्य हनन झालं. कुठे हे करत बसताय तुम्ही, अगदी तुमचं याच्यामध्ये तुम्ही मेलात तरीसुद्धा काही पुढची पिढी येऊन हे करणार नाही, इथंपर्यंत लोकांनी बोललं. पण कृतीत जेव्हा केलं तेव्हा नंतर जेव्हा आम्ही यशस्वी झालो, चौथऱ्यावर प्रवेश झाला, तेव्हा मात्र जनतेने आम्हाला परत उचलून धरलं. त्यामुळे आपण जेव्हा प्रॅक्टिकली जात नाही, आता लोकांची प्रतिक्रिया येऊ शकतात आणि डिपॉझिटचा वगैरे तर संबंधच येत नाही. म्हणजे मी तुम्हाला कॉन्फिडन्स इतका सांगू शकते माझा की आत्ता लोक त्यांना इतकी कंटाळलेली आहेत की आम्ही जेव्हा फाईट देऊ, मग ती भारतीय जनता पार्टीतून असेल किंवा कुठल्याही पक्षातून असेल किंवा राष्ट्रवादीतनं पण असेल. हो, अगदी. म्हणजे उदाहरणार्थ असं ठरलं की बाबा चला यांना आपण विधानसभेला सुप्रिया सुळेंना उभं करून, का तर मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये भविष्यात कदाचित आणि तिथे त्यांची हॅट पडेल म्हणून, मग अशा वेळी राष्ट्रवादीकडे तिथं कोण उभं करायचं. मग असा एखादा चेहरा देऊयात आपण जो आपल्या विचारांशी देखील, म्हणजे पुरोगामी विचारांकडे राष्ट्रवादी म्हणते की आम्ही पुरोगामी विचारांवर चालतो, आणि तसा एक चेहरा जर दिला गेला तर तृप्ती देसाई का नसतील? कदाचित असंही होऊ शकतं. नाही, नक्कीच स्वागत आहे. मी तुम्हाला सांगितलं की तिथे आम्ही घराणेशाहीच्या विरोधात आहोत. पवार साहेबांनी आत्तापर्यंत महिलांसाठी अनेक कामं केलेली आहेत आणि म्हणूनच पवार साहेबांना आम्हाला तेच सांगायचं की सुप्रिया सुळेच का, तुम्ही तुमच्या एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्या. माझ्यासारखी कार्यकर्ती जी जनतेत तळागाळात महिलांसाठी काम करते, तिला जर बारामती लोकसभा मतदारसंघात उभं राहायचं असेल तर तुम्ही उमेदवारी का देऊ शकत नाही? किंवा भारतीय जनता पार्टी फक्त कुल हर्षवर्धन पाटील यांचाच का विचार करते? हे सगळे सत्तेत जाऊन आलेले आहेत. तुम्ही जनतेतून उमेदवारी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मग जनतेने फक्त सतरंजा उचलायच्या का, ह्यांचाच प्रचार करायचा का? अनेक पिढ्या अशा आहेत कार्यकर्त्यांच्या की ज्या फक्त या नेत्यांची जी आहेत ती कामं करत आलेली आहेत. आणि म्हणूनच राष्ट्रवादीने जरी मला बोलवून घेतलं तर मी आवर्जून पवार साहेबांना भेटेन. आणि मला तर असं वाटतंय की आम्ही जेव्हा तळागाळात फिरू आणि जर जनतेतून लाट निर्माण झाली आणि तसे रिपोर्ट गेले तर पवार साहेब डायरेक्ट राज्यसभेवरही सुप्रियाताईंना पाठवतील, उमेदवार त्यांना बदलावा लागेल आणि हे आम्ही करू शकतो कारण आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत. निश्चितच. आता याआधी म्हणजे जेव्हा स्टेटमेंट आलं तृप्तीताईंचं किंवा कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली तर मी लोकसभा लढायला तयार आहे, तर याआधी कोणत्या पक्षांच्या त्यांना ऑफर आल्यात आणि त्यांची उत्तरं काय आहेत, किंवा त्या पक्षाने ऑफर दिल्यानंतर त्यांनी त्या स्वीकारल्यात का, या प्रश्नांची मी उत्तरं घेणार आहे, पण अर्थातच एका छोट्याशा ब्रेकनंतर. शिक्षणाचा बोलबाला
शिक्षण तज्ज्ञांच्या मदतीनं सोडवणार. तुमच्या आरोग्याची काळजी वैद्यकीय तज्ज्ञांकडून आम्ही घेणार. स्वप्नातलं घर बांधायचंय, बांधकाम तज्ज्ञांशी समेट घडवून आणणार. तुमच्या आवडीचा विषय म्हणजे राजकारण, राजकारणाचा तिढा आम्ही पुढाऱ्यांकडून सोडवणार. गुंतवणूक करताना घाबरताय, पद्धतशीर गुंतवणूक कशी करायची हे तज्ज्ञांकडून शिकवणार. कलह कुठलाही असो, कौटुंबिक वा व्यावहारिक, आमचे विधी तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करणार. या व अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती घेऊन येतोय खास तुमच्यासाठी पाहत रहा इंटरव्ह्यू नाव. ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि इंटरव्ह्यू नावमध्ये माझ्यासोबत आहेत अर्थातच सामाजिक कार्यकर्त्या, बिग बॉस प्रेम आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई. आपण मगासपासून बारामतीच का या संदर्भामध्ये तृप्ती देसाईंशी चर्चा केली. त्यांनी उत्तर देखील चपकल उत्तर दिली. अर्थात त्यांना जी योग्य आणि बेधडक उत्तर देण्यासाठी ते कायम प्रसिद्ध असतात, त्यांनी तशी उत्तर दिली सुद्धा. पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की गेल्या अनेक दिवसांपासून एक चर्चा आहे की तुमच्याकडे आपचे नेते येऊन गेलेत, नंतर एक मीटिंगसुद्धा बंद कमऱ्यामध्ये झालेले आहेत. आणि पण पुढे काय झालं याचं उत्तरच ना आलं. ना आपच्या नेत्यांनी दिलं, ना तृप्ती देसाईंनी दिलं. नेमकं काय घडलंय? आपचे नेते आले असतील तर त्यांनी तुम्हाला ऑफर दिली आहे का? दिली असेल तर तुम्ही ती स्वीकारली आहे का? आणि स्वीकारली नसेल तर का नाही? काय उत्तर आहे? आम आदमी पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचा निरोप घेऊन खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष जे चांदणे आहेत ते माझ्या ऑफिसला आलेले होते. त्यांनी काही फोनवर सुद्धा माझ्या काही नेत्यांशी त्यांच्या बोलणं करून दिलं आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुम्हाला बारामती लोकसभा मतदारसंघातून लढायचं आहे तर आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करण्याची आम्ही ऑफर देतोय. तुम्हाला पुणे लोकसभा जरी लढायची असेल तरीसुद्धा आम्हाला आम आदमी पार्टीतून तुम्ही उमेदवार जे आहे ते आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. परंतु त्यांना मी तिथं सांगितलं की आत्ता मी फक्त घोषणा केलेली आहे, कुठल्या पक्षात जायचं किंवा कशा पद्धतीनं पुढं जी काही निवडणुकीचं हे करायचं आहे तर त्या संदर्भात आमच्या भूमाता ब्रिगेडचे पदाधिकारी, माझे हितचिंतक यांच्याशी मात्र माझी कुठली मीटिंग झालेली नाही. त्यामुळं पक्षात यायचं का नाही यायचं किंवा पुढे कशा पद्धतीनं हे करायचं तर या संदर्भात मी आत्ता काहीच सांगणार नाही आणि म्हणूनच तो विषय मी स्टॉप केला. परंतु मला आनंद आहे की आम आदमी पार्टी जिथं मी सुरुवातीला अण्णा हजारेंच्या चळवळीत होते त्या चळवळीमध्ये अरविंद केजरीवालसुद्धा त्यावेळेला दिल्लीत अण्णांबरोबर होते आणि त्या चळवळीतून इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या ते अगदी दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आणि त्या चळवळीतून आलेले आम्ही कार्यकर्ते आहे आणि आम आदमी पार्टीसारख्या चांगल्या पक्षाने मला ऑफर दिली. परंतु पुढे कुठल्या पक्षामध्ये जायचं आहे तो विचार मी योग्य वेळी जो आहे तो घेणार आहे. पण असं तर नाही ना की तृप्तीताई पण स्वतः चाचपणी करतायत, चला राष्ट्रवादीकडून आली तर बघूयात, भाजपकडून आलं तर बघूयात, शिवसेनेकडून आली तर बघूयात, आणि मग नाही जमलं तर चला आपला एक पक्ष आहे ज्या पक्षाने आपल्याला इथपर्यंत एक चांगलं स्थान दिलं होतं सामाजिक चळवळीतलं. असं काही आहे का की बाबा मला बघूयात आणखी कोणाची ऑफर येतं त्यासाठी? नाही बघा, तसे काही अनेक फोनही आले. जोपर्यंत माझी त्यांच्याशी मिटिंग होत नाही तोपर्यंत मी नावं सांगू शकत नाही. पण मी चाचपणी करण्यापेक्षा असं म्हणेन की मी जेव्हा घोषणा केली तर अनेक वेळेला घोषणा हवेत सुद्धा असतात. तुम्हाला माहिती आहे की मी प्रॅक्टिकल काम करणारी कार्यकर्ती आहे. जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघातून लढणार एवढं सांगितल्यानंतर जेव्हा आम्ही तळागाळात फिरू आणि तेव्हा जेव्हा जनता आम्हाला विचारायला येईल, तिथे जी काही कामं पूर्ण झाली नाही त्या संदर्भात आमच्याशी बोलेल किंवा ज्या काही पुढे आम्ही या 6 मतदारसंघात जाऊ त्यानंतर मी निर्णय घेणार आहे. त्यामुळे आमच्याकडे कोणी येईल का याच्यापेक्षा मी असं काम उभं करेन की सगळेच माझ्याकडे आले पण पाहिजे. समजा उद्या असं झालं सपोज की बाबा याच्यातलं कुठल्याच पक्षाची ऑफर आपल्याला आली नाही तर आपकडून लढणार का? कारण की ऑलरेडी आपने ऑफर दिली. हो, नाही आम आदमी पार्टीने ऑफर दिलेली आहे. पण मी समजा आपल्याला कुठल्याच पक्षाकडून आली नाही तर आपकडून लढणार. नाही, अनेक पार्टीतून मला फोन आलेले आहेत, मी कुणालाही हो म्हटलेले नाही. बरं समजा उद्या आपची पण ऑफर जी आहे आणि आपण ती आपल्याला आप पण नकोय, मला स्वतःचाच एक पक्ष काढायचा आणि त्यातून लढायचं. आता छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्य पक्ष काढलेला आहे, संभाजी ब्रिगेड सुद्धा निवडणूक रिंगणात उतरतीये, भूमाता ब्रिगेड आहे, हो, आणि त्या माध्यमातून तुम्ही जाणार का? स्वतःचा पक्ष तृप्ती देसाई काढणार आहात? नाही, आपण बघितलं तर नक्कीच पुढे काय भूमिका घेईल याच्याविषयी अजून काही ठरलेलं नाही. परंतु आत्ता जर आपण म्हणालात पण निवडणूक लढणार. हो, निवडणूक लढणारच. आम आदमी पार्टी असेल किंवा इतर कुठलाही पक्ष असेल त्यावेळेला मी म्हटलं की योग्य वेळी मी डिसिजन घेईन. आणि आता अनेक लोक म्हणतात की मग अपक्ष का नाही लढत? तुम्ही सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते आहात. अपक्ष लढणं हे फार अवघड आहे.
माझ्यासारखी कार्यकर्ती जी प्रॅक्टिकल काम करते ती स्पष्ट बोलणारी आहे. 6 मतदारसंघामध्ये पोहोचणं, शेवटच्या वेळेला अपक्ष म्हणून चिन्ह 15 दिवस आधी मिळतं, ते सगळीकडे पोचवण्यासाठी मी काही वांग्याची शेती केलेली नाही ज्याच्यातून मला करोडोचं उत्पन्न येतं की ते चिन्ह मी तिथं पोचवू शकेन, एवढी कार्यकर्त्यांची जी आहे ती मी लिंक लावू शकेन. त्यापेक्षा एखाद्या जर मोठ्या पक्षाने उमेदवारी दिली तर त्या पक्षाचं मतदान, त्या पक्षाचं चिन्ह लोकांच्या घराघरापर्यंत पोचलेलं असतं. आणि आम्ही केलेलं काम, आमचा जो काही एक आक्रमक बाणा आहे, आम्ही ज्या पद्धतीनं बेधडक काम करतो, जे लोकांना आवडतं, ते असं मिळून जे आहे तो सुप्रिया सुळेंचा पराभव होऊ शकतो. त्यामुळे आत्ता अपक्ष लढणं किंवा जरी पक्ष काढला तर त्या पक्षाच्या मार्फत लगेच लढणं, याच्यामध्ये मला वाटतं की जरी लढलो तरी त्या पद्धतीचा निकाल जो आहे तो येणार नाही, मी स्पष्ट सांगते. परंतु भारतीय जनता पार्टी जी आत्तापर्यंत बारामती सुप्रिया सुळेंच्या विरोधात लढत आलेली आहे, 2014 साली महादेवजी जानकर कपबशी चिन्हावर उभे होते, तेव्हा जर भारतीय जनता पार्टीने त्यांना जर कमळ चिन्ह दिलं असतं तर नाही, तेव्हा म्हणजे इतिहासच घडला असता. कारण फक्त 65 ते 70 बहुतेक हजार जानकरांकडून जो इतिहास घडला नाही तो कदाचित तृप्ती देसाईंकडून घडणार असेल, म्हणून त्यामुळे कदाचित हा विषय राहील. हां. आणि खरं तर कसं आहे की काही ज्या व्यक्ती असतात त्यांच्याकडून काही इतिहास घडत असतात. आपण पाहिलं असेल की मध्यंतरी मंदिराच्या आंदोलनात काही इतिहास घडले, आणि इथं सुद्धा आता जेव्हा आम्ही आवाज उठवलेला आहे तेव्हा हा घराणेशाहीतला जो आवाज आहे, फक्त बारामती मतदारसंघच नाही, पण माझ्यासारखी कार्यकर्ती जेव्हा बारामती मतदारसंघात घराणेशाही विरोधात लढेल किंवा आवाज उठवेल, तळागाळात जाईल, तेव्हा प्रत्येक अनेक मतदारसंघात जिथं घराणेशाही आहे तिथं प्रत्येक तृप्ती देसाईसारखा कार्यकर्ता तयार होईल आणि तो घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठवायला लागेल. बरं, आता तृप्ती देसाईंचा फोकस फक्त बारामतीवर आहे, फक्त लोकसभेवर आहे. उद्या जर एखाद्या पक्षाने विधानसभेची ऑफर दिली तर काय करणार? हे बघा, सुरुवातीला लोकसभेच्या इलेक्शन्स होणार आहेत आणि बारामती लोकसभा मतदारसंघात लढणं हे मला वाटते की माझ्यासाठी योग्य असेल. मी सध्या राज्यभरात राष्ट्रीय पातळीवर सुद्धा काम करते. आज राज्यभरात कानाकोपऱ्यात मला लोक ओळखतात, माझं काम लोकांना माहिती आहे, अनेक महिलांना माझं काम आवडतं, परंतु आपणच कधी त्यांना मतदान करण्याचा अधिकार किंवा आम्ही स्वतः उमेदवार म्हणून कधी गेलो नाही. तर निश्चितच गोरगरीब जनतेला आपण दिलेला आधाराचा हात हवा असतो. आज ही भोर तालुका असेल, आपला दौंड तालुका असेल, भोरसारख्या भोरवेल्लाचा जो काही डोंगराळी भाग आहे तिथं अजूनही महिलांना आरोग्याची सुविधा असेल, मुलांना शिक्षणाचा अभाव असेल, किंवा अजून काही ज्या समस्या आहेत की काही चांगली हॉस्पिटल्स होणं गरजेचं आहे, अनेक शाळा आहेत की तिथं जायला रोड नाही आहेत, किंवा अशा ज्या काही परिस्थितीमध्ये जे काही मार्ग काढायचे आहेत तर ते तृप्ती देसाईंसारखी कार्यकर्ती तळागाळातली तिथं करू शकते. आणि म्हणूनच मला वाटते की आवर्जून सर्वसामान्यांचा आवाज म्हणून मी तिथून लोकसभेत जाऊ शकते. नाही, हे निश्चितच, कारण की तृप्ती देसाई हे नाव केवळ नावातून नव्हे तर तुमच्या कृतीतून तुम्ही भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून किंवा महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुणे जिल्ह्यात तळागाळात पोहोचलेलात, याबद्दल दुमतच नाही कोणाचं. पण तृप्ती देसाईंचं आपण आता एक पॉलिटिकल करिअर जर आपण म्हणू, आता ज्यांनी तिथून सुरुवात करायची असं म्हटलं की बाबा बारामतीतनं श्रीफळ फोडायचं असं, पण तृप्ती देसाईंचा कल भाजपकडे आहे असं थोडंसं जाणवतं कुठे ना कुठेतरी, की असं का? म्हणजे कारण की आत्ता परवाच एक तुमचं स्टेटमेंट पण होतं की आत्ताचं सरकार कसं आहे, तर त्याच्यावर तुमचं उत्तर नरोवा कुंजरोवा होतं. म्हणजे कसं, शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे सरकार आहे ते चांगलं चाललं आहे असं मी म्हणणार नाही, वाईट चाललं आहे असं मी म्हणणार नाही, पण काम चालू आहे इतकं मी म्हणेन. तेव्हा नेमकं काय, म्हणजे काय सांगायचं आहे का तुम्हाला? नाही बघा, जेव्हा एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले त्यांना अनेक जण गद्दार म्हणत होते, पण मी त्यांच्या या भूमिकेचं स्वागत केलेलं होतं. कारण बरेच लोक जे आहेत ते अशा वेळेला विचार करतात पुढं आपलं काय होईल. अनेक लोकांनी त्याच्यामध्ये मंत्रिपदही सोडलेली होती, त्यामुळे मी त्यांना कधीच गद्दार म्हटलेलं नाही. जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हाही आम्हाला आनंद झाला. देवेंद्रजी फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अनेक आंदोलनं आम्ही त्यांच्या विरोधात केलेली आहेत, पण देवेंद्र फडणवीस जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात. आणि आत्ता या दोघांचं जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा त्यांचं जे काही काम चाललेलं आहे ते खूप काही नकारात्मक चाललेलं नाही आहे, ते ठीकठाक चालू आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर खूप काही टीका करणार नाही. जे कोणी चांगलं काम करते, अगदी जेव्हा उद्धवजी चांगलं काम करत होते कोरोनामध्ये तेव्हाही आम्ही त्यांच्याविषयी चांगलं बोललेलो होतो, आणि आत्तासुद्धा एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्रजी असतील, भारतीय जनता पार्टीकडे कल आहे
किंवा तिकडं जायचंय म्हणून त्यांचा काही गुणगान गातीये अशातला भाग नाही. तर त्या दोघांचंही अगदी गृहमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीसांवर आम्ही आधेमध्ये टीकाही करतो, परंतु गृहमंत्री असावा तर देवेंद्र फडणवीसांसारखा. आणि आत्तासुद्धा आपण पाहिलं की अगदी रुग्णसेवेमध्ये असेल किंवा एखाद्या गोरगरिबांची कामं असतील किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीतले निर्णय असतील, यात एकनाथ शिंदे जे आहेत ते अग्रेसर आहेत. त्यामुळं खूप काही विरोधक म्हणून टीकाच करायची हे धोरण माझं कधीच नाहीये. आणि आता रामाचा आशीर्वाद पण मिळालेला आहे. आणि श्रीरामाचा आशीर्वाद सगळ्यांनाच पण आहे. पण आणखी एक महत्त्वाचं, आत्ताच तुम्ही एक म्हटलेत की गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस खूप चांगलं काम करतात, पण माजी मुख्यमंत्र्यांनी तर त्यांना फडतूस गृहमंत्री असं म्हटलेलं आहे. आणि तुम्ही त्याच्यावर एक कविता पण केलेली आहे. हो. अर्थात ती कविता म्हणा असं मी बोलणार नाही, आम्ही सगळ्यांनी ती ऐकलेली आहे. पण हे फडतूस, मग यांनी काढतूस, नेमकं काय? आत्ताचं राजकारणाचा स्तर पाहता जी प्रस्थापित राजकीय मंडळी ज्यांनी इतके वर्ष राजकारण केलं त्यांच्याकडून जर नेमकं असं घडत असेल तर मग भविष्यात येऊ पाहणाऱ्या तुमच्यासारख्या चांगल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी संदेश काय घ्यायचा, काय शिकायचं, काय सांगता येईल? जेव्हा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री यांनी जेव्हा देवेंद्र फडणवीसांना फडतूस मुख्यमंत्री हा शब्द वापरला तेव्हा खूप वाईट वाटलं एक सामाजिक कार्यकर्ती या नात्याने. माजी मुख्यमंत्री आहेत, माजी मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य करताना फार जपून करायचे असतात. तेही माजी मुख्यमंत्र्यांविरोधात, हां, आणि माजी आत्ताच्या गृहमंत्र्यांनी. आणि गृहमंत्री, शेवटी गृहमंत्री हा कायदा आणि सुव्यवस्था जो आहे ती सगळी जी आहे ती महाराष्ट्राची बघत असतो. आणि त्यांना फडतूस हा शब्द वापरणं म्हणजे त्या पदाचा सुद्धा अपमान करणं आहे. आणि त्याच वेळेला देवेंद्रजी फडणवीस जे चांगलं काम करतायत, मग ते कसं आहे की विरोधक म्हणून काहीतरी उत्तर देणारच. मग त्यांनी त्याच्यावर जे आहे ते काडतूस म्हटलं असेल किंवा पुष्पाचा डायलॉग म्हटला असेल, परंतु एकंदरीतच सामाजिक कार्यकर्ती म्हणून आत्ताचा राजकारणाचा स्तर हा वैयक्तिक टीका करताना खालावत असल्याचा दिसतोय. जो तरुण राजकारणी किंवा तरुण आमच्यासारखे जे काही सामाजिक कार्यकर्ते जे राजकारणाकडे वळत आहेत त्यांना नेमकी भूमिकाच घेता येत नाही आहे. म्हणजे अनेक वेळेला असं होतं की आपण या सरकारला पाठिंबा द्यायचा का विरोधकांना पाठिंबा द्यायचा. आपण 2-3 दिवसापूर्वीचं स्टेटमेंट पाहिलं असेल तर पवार साहेबांनी अदानींची बाजू घेतलेली आहे. काल सुप्रिया सुळेंनी जी आहे ती पंतप्रधान, माझ्या सगळ्यात आवडते पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणून कौतुक करतात. म्हणजे नेमकं लोकांनी काय करायचं? मी मगाशी म्हटलं ना की कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजाच उचलायच्या का? म्हणजे हे नेते जे आहेत ते वरिष्ठ लेवलला सगळे एकत्र असतात, त्यांना पाहिजे तशा भूमिका त्या वेळेला बदलत असतात. आणि त्याच्यासाठी काही ट्रोलर्स, त्यांच्या ज्या काही संघटनेतले कार्यकर्ते हे एकमेकांशी भांडत असतात, पण नेते मात्र आपापले जे आहेत ते संबंध चांगल्या पद्धतीनं ठेवत असतात. हे कुठंतरी राजकारण्यांनी सुद्धा आपण कशा पद्धतीनं वागलं पाहिजे जेणेकरून आपल्याला जी लोक फॉलो करतायत त्याला काहीतरी आधार असला पाहिजे. नाहीतर अनेक वेळेला असं होतं, जेव्हा काल सुप्रिया सुळे बीजेपीच्या बाबतीत पंतप्रधानांचं कौतुक करत होत्या तेव्हा बीजेपीचे लोक त्यांना ट्रोल करणारे कार्यकर्ते हे त्यांच्या पोस्ट टाकत होते, कारण आमच्या पंतप्रधानांचा गौगवया करतायत म्हणून. नेमकं समजायचं काय? किंवा जे पवारसाहेब मोदींच्या विरोधात बोलतात किंवा बीजेपीच्या विरोधात बोलतात आणि मग त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी रस्त्यावर उतरतात, ते जर अदानींची बाजू घेत असतील, या सरकारच्या बाजूने बोलत असतील, तर मग कार्यकर्त्यांनी नेमकं करायचं काय? तर या संदर्भामध्ये राजकारण्यांनी म्हणजे राजकारण्यांवर विश्वास ठेवायचा का नाही अशी परिस्थिती तरुण कार्यकर्ते आणि नेत्यांवर आहे. नक्कीच. आता अर्थातच आपण त्यांची जी भूमिका होती ती मुळात सुरुवात झाली जर आपण पाहिलं असेल तर महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी एक लढवय्यी कार्यकर्ती म्हणून तृप्ती देसाईंकडे पाहिलं जातं. पण गेल्या या आत्ताचा आपण शिंदे सरकार किंवा शिंदे फडणवीस सरकारांचा विचार केला तर तुम्हाला असं वाटतं का की या 1-1.5 वर्षाच्या काळात किंवा आत्ता सरकार स्थापन झालं त्याचं 9 महिन्यांचा पिरियड असो, महिलांच्या प्रश्नांबाबत काही सरकारने योग्य निर्णय घेतलेत? जसं आता आपण STचं असेल तर एक 50% त्यांना सवलत दिली गेली, तो एक चांगला निर्णय झाला ग्रामीण भागातल्या महिलांसाठी. तरी अजून कुठल्या मुद्द्यावर काम करायला पाहिजे? तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आणि महिलांच्या प्रश्नांकडे तुमचा एक दृष्टिकोन आहे बघण्याचा, आणखी कुठली कामं व्हायला पाहिजे असं? नाही, खरं तर शिंदे आणि फडणवीस सरकार जे आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिला सांगायचं झालं तर एकही महिला मंत्री त्यांनी घेतलेली नाही आहे. ही सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट जर सांगायची झाली तर एखादी महिला मंत्री तुम्ही घेऊ शकत नाही. अनेक महिला आमदार आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या आहेत, 2-2, 3-3 टर्म निवडून आलेल्या आहेत. त्यातल्या कुठल्याही ज्या आहेत त्या महिलेला मंत्रिपद मिळत नाही. म्हणजे ही सगळ्यात पहिली शोकांतिका. त्याच्यानंतर आत्ता जो काही निर्णय घेतला, विरोधकांनी त्याचं स्वागत केलं नाही, पण मी नक्की स्वागत करेन. मी ग्रामीण भागात काम करते. कालसुद्धा मी जेव्हा कोल्हापूर दौऱ्यावर होते तेव्हा काही महिला जेव्हा मला आमच्या पदाधिकारी भेटायला आल्या तेव्हा त्या म्हटल्या की ताई आता कधी या जिल्ह्यात आला तर आम्हाला आवर्जून बोलवत जा. तर याचं कारण ते होतं की आम्हाला जे 1.5
150 तिकीट लागतं बरोबर. ते त्याला मला आज 75 रुपयावर 75 रुपये लागलं. आणि अशा ज्या काही 7-8 पदाधिकारी मला तासगाववरून भेटायला आल्या होत्या, कोणी ज्या आहे ते इस्लामपूरवरून भेटायला आल्या होत्या, कोणी 32 शिराळावरून भेटायला आल्या होत्या कोल्हापुरात, कोणी निप्पाणीवरून आलेल्या होत्या. आणि त्यांचं असंच म्हणणं होतं की सरकारने आता जे काही STमध्ये 50% जे तिकीट माफ केलेलं आहे, तर त्याचं सगळ्या ज्या ग्रामीण लेवलच्या महिला आहेत त्या स्वागतच करतायत आणि सर्वसामान्य महिलांना फार मोठा दिलासा आहे. हां, याच्यावर विरोधी पक्ष जे आहेत ते म्हणतात की मग गॅसचं काय? अरे हो, गॅसचा निर्णय होईल, पण जो निर्णय झाला आहे तो तुम्ही महिला नेते आहात, तुमच्याही घरात महिला आहेत, तुम्ही ग्रामीण भागातल्या महिलांचं काम करता, कुठंतरी थोडंफार स्वागत झालं पाहिजे. विरोधकांचा विरोध करायचा माहिती आहे ना, परंतु चांगल्या निर्णयाला सुद्धा विरोध करायचा, हे मात्र मला कुठंतरी पटलं नाही. महिलांच्या बाबतीत हा घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे, परंतु महिलांच्या जी घरापर्यंत जी समस्या आहे, जो सिलेंडरचा जो रेट सातत्यानं वाढतोय, तर महाराष्ट्र सरकारने याच्यामध्येही लक्ष घातलं पाहिजे. जेवढं काही कमी त्याच्यामध्ये जी काही सबसिडी देता येईल आणि रेट कमी करता येईल, केंद्र सरकारच्या माध्यमातून किती सबसिडी अजून देता येईल, या संदर्भामध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव जो आहे तो केंद्र सरकारकडे जाणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातल्या महिला असतील किंवा देशभरातल्या महिला असतील, याच्यामध्ये आपण बघतोय की महिला असुरक्षिततेचं प्रमाण अजूनही आहे. अजूनही बलात्काराचे प्रकार वाढत आहेत, अजूनही लैंगिक अत्याचार होण्याचं प्रमाण चालूच आहे. अनेक ठिकाणी कुठंतरी मुलींना किडनॅप करण्याचे प्रकार चालू आहेत. या संदर्भामध्ये कायदा सुव्यवस्था पोलीस काम करतायत, पण ह्या समस्या कमी व्हायला तयार नाही आहेत. तर या संदर्भामध्ये मध्यंतरी शक्ती कायदा जो आहे त्याचा मसुदा तयार झाला, परंतु अजून काही कडक कायदे करता येतील का, ते अंमलात आणता येतील का, आणि अजूनही महिला सुरक्षित कशा राहतील यासाठी जर एखादं धोरण फडणवीस आणि शिंदे सरकारने जर आणलं आणि कडक कायदा महिलांसाठी केला, तर इलेक्शनला सुद्धा त्यांना त्याचा फार मोठा फायदा हा महिलांचा होऊ शकतो. कारण जेवढे पुरुष मतदान करतात तेवढ्याच महिला या मतदान करत असतात. नक्कीच. एकंदरीतच महिलांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्या तृप्तीताई, बिग बॉसमध्ये जाऊन स्वतःचं व्यक्तिमत्व कसं आहे हे सर्वांना सांगणाऱ्या तृप्तीताई, आणि आता राजकीय आखाड्यात उतरून ते पूर्णपणे समाजासाठी कसं काय काम करणार आहात याचा पूर्णपणे आलेख तयार करून लोकांपर्यंत जाणाऱ्या तृप्तीताई, याच्यात नेमका काही डिफरन्स आहे का त्या एकच आहेत, हेच मी जाणून घेणार आहे अर्थातच एका छोट्याशा ब्रेकनंतर. शिक्षणाचा बोलबाला शिक्षण तज्ज्ञांच्या मदतीनं सोडवणार. तुमच्या आरोग्याची काळजी वैद्यकीय तज्ज्ञांकडून आम्ही घेणार. स्वप्नातलं घर बांधायचंय, बांधकाम तज्ज्ञांशी समेट घडवून आणणार. तुमच्या आवडीचा विषय म्हणजे राजकारण, राजकारणाचा तिढा आम्ही पुढाऱ्यांकडून सोडवणार. गुंतवणूक करताना घाबरताय, पद्धतशीर गुंतवणूक कशी करायची हे तज्ज्ञांकडून शिकवणार. कलह कुठलाही असो, कौटुंबिक वा व्यावहारिक, आमचे विधी तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करणार. या व अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती घेऊन येतोय खास तुमच्यासाठी. पाहत रहा इंटरव्ह्यू नाव. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, आणि अर्थातच आपण मगासपासून संवाद साधतोय बेधडक तृप्ती देसाई. तृप्ती देसाईंना आपण याच्या आधी आणखी वेगळ्या रूपात पाहिलं होतं. त्या बिग बॉसच्या घरात गेल्या आणि मग घराघरात गेल्या, आणि मग प्रत्येकजण तो कार्यक्रम पाहताना तृप्ती देसाई नेमक्या कोण आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व कसं हे आपल्याला पाहायला मिळालं. तृप्तीताई, तुम्ही जेव्हा बिग बॉसच्या घरात प्रवेश केलात आणि तो सगळा जो काही प्रवास झाला, आणि मग तुम्ही तिथून बाहेर आल्यानंतर पुन्हा स्वतःच्या घरात आला आणि पुन्हा समाजकार्यात पुन्हा आपापल्या पद्धतीनं सुरू केलं काम, तुम्ही बिग बॉसमध्ये जाऊन कमवलत का गमावलत, नेमकं काय? नाही, बिग बॉसमध्ये गेल्यानंतर बिग बॉस हे माझ्यासाठी सकारात्मक व्यासपीठ ठरलं. आणि याच्या आधी मी लोकांना माहीत होते, परंतु बिग बॉसमधून आल्यानंतर मी घराघरात पोहोचले, अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले, राज्याच्या बाहेरही खूप चांगल्या पद्धतीनं माझी एक चांगली इमेज, मी जशी खरी आहे ती लोकांना कळाली. त्यामुळे बिग बॉसमध्ये गेल्यानंतर माझा लॉस काहीच झाला नाही, पण मी खूप काही गमावलं. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं, म्हणजे काही ट्रोलर्स मला नावं ठेवायचे किंवा माझ्याविषयी अनेक लोकांना माहिती नव्हतं, मी खरोखरच फक्त भांडखोर आहे की प्रेमळ पण आहे, मला स्वयंपाक बनवता येतो का नाही, किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या बिग बॉसच्या घरात कळाल्या. त्यामुळे बिग बॉसचं घर हे माझ्यासाठी सकारात्मक ठरलं. नक्कीच. ताई, महत्त्वाचा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो तृप्ती देसाईच्या संपूर्ण भारताला कळाला त्या म्हणजे
शनी शिंगणापूरचं आंदोलन आणि शनी मंदिराच्या चौथऱ्यावर स्त्रियांना पूजेचा अधिकार मिळावा यासाठी तुम्ही जे आंदोलन छेडलं होतं, अशी कुठलीच चॅनेल किंवा टी व्ही नव्हती की ज्यावेळी तुम्ही तिथे दिसत नसाल. आणि त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं आंदोलन होतं ते म्हणजे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर. आणि 2011 साली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसोबत तुम्ही ते केलं आणि तेही खूप प्रचंड गाजलं. महिलांचे प्रश्न असतील, आंदोलनं असतील, यानंतर आता तुम्हाला असं का वाटावं असं वाटलं की बाबा नाही, मला तर राजकारणात प्रवेश करायला पाहिजे, सिस्टीममध्ये उतरल्याशिवाय मला सिस्टीममध्ये जाऊन लोकांसाठी काम करता येणार नाही, असं कधीतरी असं वाटलं का म्हणून तुम्ही राजकारणात? नाही, बऱ्याच वेळा असं वाटतं. कारण आत्ता तरी आपण माझ्याकडे ज्या काही समस्या येतात त्या संदर्भामध्ये आम्ही पोलिसांना फोन करतो, संबंधित मंत्र्यांना फोन करतो, कामही होत असतात. परंतु त्या सिस्टीममध्ये जर आपण गेलो तर आपण कितीतरी मोठं काम करू शकतो. कित्येक सर्वसामान्यांना तिथं न्याय मिळू शकतो. कित्येक महिला अशा ग्रामीण भागामध्ये ज्यांना कायदेच माहिती नाही आहेत. अजूनही आता आपण बघितलं की महिला आयोग जे आहे ते अजूनही ग्राउंड लेवलला पोचलेलं नाही आहे. महिला बाल कल्याण मंत्रालय आहे, परंतु ग्रामीण भागात अजूनही त्या संदर्भात अनेक योजना महिलांच्या आहेत, त्या तिथंपर्यंत पोचून ज्या आहेत त्या जनजागृती करत नाही आहेत. माझ्याकडे अनेक अशा मुली येतात की ज्यांचं नाव नकोशी आहे, ज्या घरी नकोशी होत्या आणि त्यांना अजूनही जो आहे तो त्यांचा अधिकार मिळालेला नाही आहे. अजूनही अशा पद्धतीची नावं ठेवली जातात. मग सरकारची एवढी मोठी यंत्रणा असून सरकार तिथं पोचू शकत नाही. बरं, आमची संघटना आमच्या परीने काम करते, पण ती इतक्या मोठ्या लेवलला काम करत नाही. पण मग आपणच सरकारमध्ये गेलो, आपणच त्या सिस्टीममध्ये गेलो तर हे सगळं काही बदलू शकतो. आज हुंडाबंदीचे कायदे आहेत, परंतु हुंडा अजूनही मागितला जात नाही असं होतंय का? मोठमोठ्या घरांमध्ये सुद्धा मागितला जातो. बालविवाह तर इतक्या मोठ्या प्रमाणात चाललेत की कायदा हा जो आहे तो फक्त कागदोपत्री आहे. मध्यंतरी आपण पाहिलं असेल की विधवा महिलांची जी काही प्रथा आहे त्या संदर्भात आवाज उठवला गेला. कागदोपत्री अनेक ठरावही झाले, पण फक्त ती आहे ती कागदोपत्री जे आहे ते डायरीवरच लिहिलं गेलेलं आहे. कुणी जानेवारी महिन्यामध्ये कुठल्या नेत्यांनी, कुठल्या महिलांनी किंवा कुठल्या महिलांनी पुढाकार घेऊन हे जे काही प्रथा बंद करण्यासाठी ठराव घेतले, प्रत्येक गावांमध्ये जे आहे ते हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला का विधवा महिलांचा? त्या विधवा महिलांना खरोखरच न्याय देण्यात आला का? किंवा आत्ता सुद्धा अनेक ठिकाणी ज्या महिला विधवा होतात त्यांना खरोखरच आत्ता तुम्ही जे आहे ते हातातल्या बांगड्या फोडू नका, गळ्यातलं मंगळसूत्र काढू नका, यासाठी कोणी जाहीर जातं का? काही नाही. म्हणजे करायचं कुठंतरी कागदोपत्री आणि आपण खूप काही केल्यासारखं दाखवायचं आणि जिथं काही प्रथा आहेत तिथं त्या प्रथा मात्र मोडायला जायचं नाही, कारण आपल्याला पुढे राजकारणी म्हणून मतं मागायची आहेत, हा सुद्धा हातचा कुठंतरी ठेवायचा. ही कुठंतरी दुटप्पी भूमिका घेताना दिसतात. आणि म्हणूनच या सगळ्याच महिलांच्या बाबतीतल्या अनेक ज्या काही वेगवेगळ्या चुकीच्या प्रथा असतील, अनेक वेगवेगळे कायदे आहेत जे मुलींपर्यंत पोचत नाहीत. मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. अनेक मुली ज्या आहेत त्या घरच्या परिस्थितीमुळे शिकत नाही आहेत. मग सरकारचे अनेक हॉस्टेल्स आहेत, तिथंपर्यंत ह्या गोरगरीब मुलींची नोंदच जात नाही. अनेक मुली अशा भेटतात की ज्या घरामध्ये 4-4, 5-5 मुली आहेत, घरची परिस्थिती नसल्यामुळे कोणी शिक्षणाला जात नाही. आणि मग हे सगळं कोण करू शकतं? तर ज्याला खरोखरच तिथं जाऊन ज्याने अभ्यास केलेला आहे तो माणूस करू शकतो, ती व्यक्ती करू शकतो. तर मी ती व्यक्ती आहे. जर माझ्याकडून हे झालं तर कित्येक हजारो लाखो मुलींना जे आहे तो न्याय मिळू शकतो. म्हणूनच हा माझा प्रयत्न. ताई, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता कोणत्या मतदारसंघातून लढायचं हे तर तुम्ही क्लिअर केलेलं आहे, पण आता या मतदारसंघातून लढताना तुमचा नेमका अजेंडा काय असेल? तुम्ही लोकांना नेमका कोणता न्याय मिळवून देण्यासाठी लढणार आहात, काय सांगता येईल? हे बघा, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती तालुका सोडून इतर 5ही मतदारसंघ आहेत. त्या 5 मतदारसंघामध्ये पाहिजे तसा विकास झालेला नाही. फक्त बारामती तालुक्याचा विकास करण्यात आलेला आहे. त्या 5ही मतदारसंघामध्ये मग दौंड तालुक्याचा प्रश्न असेल, गुंजवणी धरणाचा पुरंदर तालुक्यातला प्रश्न असेल, इंदापूर तालुक्यामध्ये अनेक असे प्रश्न आहेत, तिथल्या नदीचा प्रश्न आहे, जे दूषित पाणी आहे त्या संदर्भात अनेक निवेदनं येत असतात. खडकवासल्यामध्ये जे आहे तो सगळ्यात मोठा मतदारसंघ हा या बारामती लोकसभामधला आहे. आणि खडकवासला मतदारसंघामध्ये अनेक नवीन गावं जी आहेत ती समाविष्ट झालेली आहेत. आणि त्या गावांचा, तिथल्या नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते जे आहेत ते प्राधान्याने सोडवायचे. भोरवेल्ला, मुळशी याचा जो भाग काही जोडला जातो आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघाला, तर तिथे डोंगराळ भागामध्ये ज्या सुविधा लोकांना पोचलेल्या नाही आहेत त्या तातडीनं पोचवणं गरजेचं आहे. तिथल्या महिलांना ज्या आरोग्याच्या किंवा शिक्षणाच्या सुविधा पोचलेल्या नाही आहेत त्या आम्हाला पोचवायच्या आहेत. आणि लोकसभा मतदारसंघामधून जे आहे ते निवडून जाणं म्हणजे खासदार म्हणजे तुम्हाला कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचाही अधिकार मिळतो. आणि म्हणूनच
म्हणूनच मग धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, त्या कायद्यात जी काही दुरुस्ती करायची आहे किंवा धनगर समाजासाठी काही आवाज उठवायचा असेल तर तो मी रस्त्यावरही उठवू शकते आणि लोकसभेतही खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं प्रतिनिधित्व तिथं करू शकते. किंवा महिलांचे जे काही कायदे आहेत, काही ठिकाणी कायदे आहेत पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही, काही ठिकाणी कायदे आहेत जे कमकुवत आहेत, जे अजून स्ट्रॉंग झाले पाहिजेत, तर ते सभागृहामध्ये गेल्यानंतर मी खूप चांगल्या पद्धतीनं तो प्रश्न मांडू शकते आणि तो जो आहे तो पटलावर येऊन तो मंजुरी करून आणू शकते. आणि म्हणूनच असे जे फक्त बारामती लोकसभा मतदारसंघातच नाही तर राज्यभरात जे काही दुर्लक्षित झालेले प्रश्न आहेत ते जनतेच्या माध्यमातून मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि अगदी छोटे मोठे, अगदी म्हणजे तुम्ही म्हणाल की सोसायट्यांचा प्रश्न असतो, पण नगरसेवक असतात, त्यासाठी आमदार असतात, तेही आम्हाला सहकार्य करतील. परंतु मी मोठे प्रश्न का सांगितले, कारण लोकसभेच्या सभागृहामध्ये गेल्यानंतर असे मोठमोठे प्रश्न जे आहेत ते आपण मांडू शकतो, कायद्यात दुरुस्ती करू शकतो. त्या बाबतीत जे आहेत ते पंतप्रधान किंवा तिथल्या लोकसभा अध्यक्षांकडून त्या पद्धतीचे आपण निधी किंवा त्या पद्धतीच्या ज्या आहेत त्या मान्यता आणू शकतो. किंवा राज्यातूनच नाही तर परराज्यातील जे राज्यसभेतील खासदार आहेत तेही आम्हाला जे आहे ते मदत करू शकतात. त्यामुळं तृप्ती देसाई जेव्हा सभागृहात जातील तेव्हा फक्त राजकीय अजेंडा घेऊन नाही तर सामाजिक भान जपण्यासाठी सुद्धा तिथं त्या असणार आहेत. आणि जे आत्तापर्यंत सामाजिक भान जपण्यात आलेलं नाही, ज्या सातत्यानं गोष्टींकडे दुर्लक्ष झालेलं आहे, त्या तळागाळातल्या लोकांकडे लक्ष देण्याचं काम जे आहे ते मी करणार आहे. म्हणजे रस्त्यावर लढणाऱ्या, आंदोलन करून लोकांना न्याय मिळवून देणाऱ्या तृप्ती देसाई आता 2024ला लोकसभेत आवाज उठवणार. महाराष्ट्रातून लोकसभेचा आवाज एक म्हणतो ना आपण महिलांच्या हक्कासाठी, सामाजिक प्रश्नासाठी उठवणार. अर्थात हे चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल न मिळेल यासाठी भविष्यात नेमकं तुम्ही कशा पद्धतीने लढणार आहात, तुमचा अजेंडा काय असणार आहे, तुम्ही कोणत्या पक्षाकडनं लढणार आहात आणि लढून तुम्ही जर विजयी झालात तर लोकसभेत कोणत्या पद्धतीनं लोकांसाठी काम करणार आहात हा येणारा काळ ठरवणार आहे. त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आणि सिटी नाऊतर्फे खरंच तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आणि भविष्यात तुमच्या हातून राजकारणात देखील तितकंच चांगलं काम हो आणि महाराष्ट्रातील महिलांना, सर्वसामान्यांना न्याय मिळो हीच अपेक्षा मी. हो, धन्यवाद. आणि आपण सिटी नाऊच्या माध्यमातून आमच्या ज्या या भूमिका आहेत महिलांच्या बाबतीतला, आम्ही जो काही तळागाळात काम करतो, जो आवाज उठवतो, त्या संदर्भात आपण जनतेपर्यंत हे पोचवण्याचं काम केलं, आम्हाला इथं बोलवलं, त्याबद्दल संदीपजी आपले आणि आपल्या सगळ्या टीमचे मनापासून आभार. तर ह्या होत्या बेधडक तृप्ती देसाई. आपण इंटरव्ह्यू नाऊमध्ये आज त्यांचा इंटरव्ह्यू पाहिलात. अर्थातच त्यांची जी महत्त्वाकांक्षा आहे त्यांनी ती व्यक्त केलेली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून मी लढायला तयार आहे. कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली तर मी लढेन, पण भाजपने उमेदवारी दिली तर मी लढेनच. आता 100% त्यांचा निर्धार आहे आणि त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे, उमेदवारी देऊन तर पहा, इतिहास घडेल. आता इतिहास घडणार आहे का इतिहास घडणार नाही यासाठी 2024चीच म्हणजेच आगामी लोकसभा निवडणुकीची वाट पाहावी लागेल. पाहत रहा सिटी नाऊ.